everyone. Myself Sonali Gandhi, now Sonali Gandhi Jadhav. माझ्या या झालेल्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे मी आज स्टेटस ठेवलं होतं, तर बऱ्याच लोकांचे मला कमेंट आले आणि त्यांचे कमेंट बघून त्यांनी जो मला एक प्रकारचा प्रतिसाद दिला, त्यांनी विचारलं, बऱ्याच लोकांनी त्यांना आनंद झाला. ते जेव्हा विचारत होते त्यावेळेला मला असं वाटलं की आपण आपली जी जर्नी आहे, आपण आपल्यामध्ये केलेलं हे जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की मी 3 महिन्यामध्येच 12 किलो वजन कमी केलेलं आहे, इंचेस लॉस केलेले आहेत, फॅट लॉस केलेलं आहे आणि सगळ्यात मोठी गुड न्यूज अशी आहे की मला गेली 4 वर्ष डायबिटीस होता. माझ्या प्रेग्नन्सीमध्ये तो मला डिटेक्ट झाला होता आणि त्या प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस झाल्यानंतर मी गेली 4 वर्ष डायबिटीसच्या गोळ्या घेत होते, सकाळ संध्याकाळ गोळ्या घेत होते. त्याच्यामुळे प्रेग्नन्सीनंतर सगळ्यांना माहिती की वेट गेन होतं आणि माझं वेट वाढलं होतं, 82पर्यंत माझं वजन झालं होतं. त्याच्यानंतर मला जो काही गेली 4 वर्ष जे काही मी अनुभवलं आहे ते मला वाटलं की आता आपण डायबिटीसवरती जे म्हणतात की बाबा डायबिटीस हा रिव्हर्स होऊ शकत नाही आणि माझ्यासमोर अशी कुठली गोष्ट आली की जी होऊ शकत नाही ती करण्यामध्ये मला फार जास्त इंटरेस्ट येतो. जेव्हा कुठे नाही येतं ते नाहीचं रूपांतर होमध्ये कसं करता येईल याच्यासाठी माझे प्रयत्न असतात आणि तेच मी माझ्यावरती स्वतः की डायबिटीस हा रिव्हर्स कसा होऊ शकत नाही, तर तो मी स्वतः या मागच्या 3 महिन्यामध्ये डायबिटीस रिव्हर्स करून दाखवलेला आहे. आता माझ्या शरीरामध्ये साखर एकदम नॉर्मल आहे, एकदम माझा रिपोर्ट 5.2 आलेला आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं माझ्याकडे डायबिटीस नाही आहे. तर हे सगळ्यात मोठं मला अचिव्हमेंट वाटते की आपण प्रत्येकजण आपल्या लाईफमध्ये काही ना काही गोल ठेवतो, काही ना काही अचिव्हमेंट्स असतात, पण माझ्यासाठी हेल्थ इज अ वेल्थ हे जे वाक्य आहे, हे जे सांगतात लोक की हेल्थ फर्स्ट असते. आपल्याकडे काही वेळेला आपण प्रायोरिटी हेल्थला सेकंडरी देतो आणि बाकीच्या गोष्टींना प्रायोरिटी आपण पहिल्यांदा देतो आणि आपल्या हेल्थकडे म्हणजे मोस्टली जर आपण बघू तर एक विमेन जी स्त्री असते घरातली ती आपल्या शरीराकडे म्हणा किंवा आपल्याला काही त्रास होत असेल किंवा आपण कसं रिप्रेझेंट होतो किंवा आपल्याला काही रोग आहेत याच्याकडे आपलं कधीही लक्ष नसतं. आपण कायम संसारामध्ये, जॉब करण्यामध्ये, घर सांभाळण्यामध्ये, मुलं सांभाळण्यामध्ये, हजबंडचं करण्यामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये आपण बिझी असतो, पण आपण आपल्याला कधीही वेळ देत नाही. तर माझा हा जो व्हिडिओ आहे आम्ही प्रत्येक स्त्रीला, विशेषतः मी स्त्रीला याच्यामध्ये प्रेरणा देऊ इच्छिते की कुठल्याही स्त्रीने स्वतःसाठी वेळ काढावा, स्वतःचं एक नियोजन करावं की आपल्यामध्ये जर काही वेट गेन असेल तर ते लॉस केलं पाहिजे किंवा आपण वेट कमी आहे तर ते ॲटलिस्ट आपण वाढवलं पाहिजे. एक आपल्या वयाला हाईटप्रमाणे जे काही आपलं नॅचरल आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे आपल्या शरीराची ती आपण बघितलं पाहिजे. वेळच्या वेळी आपण आपल्या टेस्ट केल्या पाहिजेत. आपल्या खाण्यामध्ये आपण काय खातोय आणि आपणच सगळ्यात डिझाईन करतो, आपणच एक घरातले मेन असतो, आपल्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. जेव्हा आपणच घरामधली स्त्री जर एक म्हणतो ना कणखर असेल तर ती घर पूर्ण फॅमिली आपल्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित मॅनेज करू शकते. तर जसं आपण आपल्या बाकीच्या इतर गोष्टींना वेळ देतो तसं हेल्थ ही गोष्ट जर आपण मॅन्डेटरी केली, प्रायोरिटी केली, या गोष्टीला फर्स्ट प्रायोरिटी केली, आपण फर्स्ट आपलं हे गोल सेट केला तर डेफिनेटली आपण आपल्या संसारामध्ये खूप म्हणजे चांगल्या पद्धतीनं आपण बाकी तर सगळं करतो आहे, मॅनेजमेंट करतो आहे, चांगलं मुलांना शिक्षण देतो आहे, त्यांच्यावरती चांगले संस्कार करतो आहे, घरातलं सगळं मॅनेज करतो आहे. काही लोक जॉब करतात तर ते जॉबमधून अर्निंग चांगलं करतायत. तर डेफिनेटली हेल्थला पण तेवढीच प्रायोरिटी दिली पाहिजे, कारण शेवटी आपण जे कमवतो आहोत, आपण जे अर्निंग करत आहोत त्या अर्निंगमध्ये फर्स्ट प्रायोरिटी आपली ही हेल्थ असली पाहिजे. कारण जर आपण एखादी गोष्ट मिळवतोय त्याच्यासाठी आपण दिवस रात्र कष्ट करतोय तर डेफिनेटली तो आपण लाईफ लॉंगपर्यंत, जुन्या काळात जसे लोक 80-90 वर्ष जगत होते तशी आत्ताची पिढी 30 वयात, 40-35 वयात आपल्याला काही ना काही चालू होतं, थायरॉइड होतो, BP होते, शुगर होते किंवा आपले काहीतरी डिप्रेशनमध्ये जातो आपण. असे बरेच गोष्टी आहेत की मायग्रेन होतात,
कुठे कंबरच दुखते, कुठे पाय दुखतात, कुठे कुठे गुडघे दुखतात, काही ना काही स्त्रियांना किंवा मासिक पाळीचा त्रास होतो, PCOD आहे, PCOS आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्याकडे आपण फक्त चालढकल करतो की आज नाही उद्या करू. आजच्या डेटमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं पण प्रमाण वाढलेलं आहे किंवा कमी वयामध्ये लोकांना अटॅक येत आहेत, हार्ट अटॅक येत आहेत. बऱ्याच अशा गोष्टी आहेत शरीराच्या की फक्त लठ्ठपणामुळे आपण आपल्या शरीराकडे लक्ष न दिल्यामुळे खूप गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. जेव्हा आपणच ती गोष्ट जर कणखरपणे जर त्या गोष्टीला आपण म्हणतो ना आपण की जर ती गोष्ट मॅनेज नाही करू शकलो तर बाकी सगळ्या गोष्टी केल्या आणि हेल्थकडे जर आपण लक्ष दिलं नाही तर आपल्या त्या करण्याला माझ्या लेखी म्हणजे माझ्यानुसार शून्य किंमत आहे. एका गृहिणीनं किंवा एका स्त्रीनं घरामध्ये मॅनेज केलं पाहिजे की आपण काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे. याच्यावरती मी डेफिनेटली गाईड करेन. जे माझं ट्रान्सफॉर्मेशन आहे अजूनही मी याच्यामध्ये सॅटिस्फाईड नाही आहे. माझं टार्गेट 12 किलो नाही आहे, माझं टार्गेट अजून जास्त आहे. डेफिनेटली मी त्याच्यासाठी माझी जर्नी ही चालूच राहणार आहे. पण माझ्या कॉन्टॅक्टमधल्या येणाऱ्या सर्व लोकांना माझ्याकडनं एक निवेदन असणार आहे की जर तुम्ही खरंच तुमच्या लाईफमध्ये काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन करण्यामध्ये इंटरेस्टेड असाल, तुम्हाला वेट लॉसमध्ये वाटत असेल की येस माझ्यामध्ये जर एखादा रोग असेल तो मला घालवायचा आहे किंवा मला एखादं माझं शरीर एकदम सुंदर करायचं आहे. कारण आपण जेव्हा स्वतःवरती प्रेम करू तेव्हाच लोक आपल्यावरती प्रेम करतील. आपल्यापासून सुरुवात आपण केली पाहिजे. तर मी डेफिनेटली रेकमेंड करेन की जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ते लोक पण जर काही 2-5 लोकांना मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमामधून इन्स्पिरेशन करू शकले तर मला डेफिनेटली आनंद होईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला एक सांगेन की वेट लॉस करण्यासाठी फक्त 3च गोष्टी हव्या असतात. एक म्हणजे तुम्हाला तुमच्यासाठी काढायचा असणारे तो वेळ, तुम्हाला वेळ स्वतःसाठी काढावा लागेल. दुसरी गोष्ट तुम्हाला माइंडसेट करावा लागेल की येस मला ही गोष्ट करायची आहे. जर तुम्ही हे ठरवलं की येस मला करायची तेव्हाच ती गोष्ट होणार आहे. तुम्हाला मी सांगून अजून कोणी सांगून यूट्यूबवर असे 100 व्हिडिओ आहेत वेट लॉसचे, त्यांनी काही होणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतः ठरवताल, तुमच्या मनाशी तुम्ही घट्ट निर्धार करताल की मला हे करायचंच आहे तेव्हाच ते होणार आहे. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला एक लागेल वजन काटा. या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील आणि तुमचा माइंडसेट तुम्ही बनवला असेल, 3 मंथ्स टार्गेट तुम्ही 90 डेज ट्रान्सफॉर्मेशनचं टार्गेट घेत असाल तर डेफिनेटली तुम्ही मी तुमच्याबरोबर असणार आहे कुठल्याही. कारण ज्या गोष्टी मी स्वतः केलेल्या आहेत त्याच मी माझ्या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे की मी कसं केलेलं आहे हे तुम्हाला त्याच्यातनं कळेल. तर तुम्ही मला त्याच्यावरती सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेन त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही त्याच्यातून काहीतरी नक्कीच चांगलं शिकताल ही मी तुम्हाला कमिटमेंट देऊ शकते. सो आजसाठी एवढंच. थँक्यू. बाय.